आज आपण बनवूया मस्त अशी दाल मखनी, ते पण कांदा आणि लसूण न वापरता। त्याच्यासाठी इथे मी काळी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि राजमा घेतलाय, ते मी भिजत टाकलं होतं। हे टोटल मी 1/4 कप घेतलं होतं आणि हा असा व्हाईट कलरचा जो मिळतो असा हलका पिंकिश तो राजमा मी इथे यूज करणार आहे। जर तुम्हाला अख्खी काळी उडदाची डाळ मिळाली तर तुम्ही ती वापरू शकता। डाळीचे सालं आपण घेतले आहे, ते आपल्याला टाकायचे नाही आहेत, ते सुद्धा आपण यूज करणार आहोत। इथे मी मिल्क पावडर घेतला आहे आणि थोडीशी मलाई घातली आहे आणि त्याला आता छान अशी पेस्ट करून घेणार आहे। तुमच्याकडे जर क्रीम असेल अवेलेबल तर तुम्ही क्रीम घालू शकता, हे नाही घातलं तरी चालतं। आता क्रीम नाही आहे म्हणून त्याला एक सबस्टिट्यूट म्हणून मी हे मिल्क पावडर आणि मलाई असा यूज करते आहे। असं छानशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला ह्याची। ह्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे आपल्याला। इथे मी एक टोमॅटो घेतला आहे, मी इथे टमाटर चिरून घेतला आहे, तुम्ही ह्याची प्युरी पण करून घेऊ शकता, दोन्ही चालतं। आता आपण फोडणीची तयारी करूया। आता इथे मी कुकरमध्ये करणार आहे, जर तुमच्याकडे कुकर नसेल तर तुम्ही ही जी डाळ आहे ही पहिले शिजवून घ्या आणि नंतर तिला फोडणी घालू शकता। आता मी ही 1 पॉट करते आहे, त्यामुळे मी हा कुकर यूज करणार आहे। ह्याच्यामध्ये मी तेल आणि बटर घातलेलं आहे। तर तेल आणि बटर आपलं छान मेल्ट झालं की आपण याच्यात कसुरी मेथी घालणार आहोत। कसुरी मेथी ही तेलातच घालायची, त्याने त्याची चव खूप छान येते। थोडासा आपला खडा मसाला घालूया, खडा मसाला पावडर घालूया। ह्याची लिंक मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही सगळे चेक करू शकता। आता आपण याच्यात टमाटर घालूया। आता हा टमाटर आपल्याला शिजवून नाही घ्यायचा आहे, कारण हा आपल्या डाळीसोबत शिजवायचा आहे। सो तेलात टाकल्यानंतर फक्त 1-2 सेकंड ह्याला परतवून घ्यायचं आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपली आलं, मिरची आणि जिऱ्याची पेस्ट। आता तुम्ही पेस्टचाही वापर करू शकता किंवा अख्खं आलं किसून किंवा मिरच्या स्लिट करूनही टाकू शकता। पण जर लहान मुलं खाणार असतील तर त्यांच्या तोंडात मिरची आणि आल्याचा तुकडा आला तर ते खायला बघत नाही, सो म्हणून मी त्याची पेस्ट करून घेतली। ह्याला 1-2 ते 3 मिनटं छानपैकी फक्त परतवून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण याच्यात आपले खडे मसाले घालूया। ह्याच्यात मी घालणार आहे हळद। आपण आलं आणि मिरचीची पेस्ट घातली आहे, सो मिरची तुमची कमी तिखट असेल तर इथे लाल तिखट थोडं जास्त घालू शकता। काळा मसाला घालणार आहे, तुमच्याकडे ठेवणीतला जोही कोणता गरम मसाला असेल तो वापरा। आणि इथे मी 2 चमचे किचन किंग मसाला वापरणार आहे। कुठल्याही पंजाबी डिशेसमध्ये जर तुम्ही किचन किंग मसाला वापरला ना तर त्याची चव अजून छान लागते। आणि थोडंसं धनेपूड घालणार आहे। आता ह्याला आपण छानपैकी परतवून घेऊया। 1-2 ते 3 मिनटं फक्त ह्याला हलकंसं परतवून घ्यायचं आहे। आता यात आपण आपली उडदाची आणि राजमा असं घालूया। आता राजमा नाही घातला तरी चालतं, नुसता उडदाच्या डाळीचा वापर केला तरी चालतो, पण मी सजेस्ट करेल की त्यात राजमा घाला, टेस्ट खरंच खूप छान लागते त्याची। राजम्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, एक डार्क रेड कलरचा मिळतो आणि एक असा हा पिंकिश मिळतो। तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही वापरू शकता। जो लालवाला असतो तो शिजल्यावर असा खूप मॅशी नाही होत, हा जो पिंकिशवाला असतो हा लवकर शिजतो आणि हा छान असा एकदम मॅश होऊन जातो। आता हे छान आपण असं एक मिक्स करून घेतलं आहे। आता आपण याच्यात चवीनुसार मीठ घालूया। थोडंसं परतवून घेऊया आणि याच्यात आपण पाणी घालूया। पाणी थोडं जास्त घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये, डाळ आपल्याला छानपैकी पूर्ण शिजवून घ्यायची आहे। सो इथे मी 2 ग्लास पाणी घातलं आहे। जर तुम्ही डाळ आणि राजमा आधी शिजवून घेणार असाल तर कमी आचेवर एक 7-8 शिट्या काढून घ्या, कारण आपल्याला तो एकदम असा मॅश झाल्यानंतर पूर्ण असा छानपैकी सॉफ्ट हवा आहे। आता आपण ह्याला एक मंद आचेवर 3 ते 4 शिट्या काढून घेऊया। 3 ते 4 शिट्या काढून झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली डाळ पूर्ण शिजली नाही आहे तर तुम्ही त्याला अजून एक 2 ते 3 शिट्या काढून घ्या, कारण आपल्याला डाळ एकदम मॅशी हवी आहे। सो इथे माझ्या ह्या कमी आचेवर 3 ते 4 शिट्या काढून झाल्या आणि माझी डाळ एकदम छान शिजली आहे।
एकदम मऊ झालेली आहे. तुम्हाला राजमा दाखवते मी. हा बघा, एकदम मॅशी झाला आहे. असंच आपल्याला हवं आहे, तेव्हाच ती डाळ मखनी छान अशी चोपडी आणि छान लागते. आता आपण ह्याला छानपैकी मॅश करून घेऊया. थोडीशी डाळ राहिली तर चालते, पूर्ण मॅश नाही झालं तरी चालतं, थोडंसं हलकं राहिलं तरी चालतं. 90% मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यात पाणी घालूया, कारण ही थंड झाली की अजून घट्ट होते. आणि आपल्याला ही दाल मखनी एकदम कमी आचेवर मस्त 5 ते 7 मिनटं उकळून घ्यायची आहे. सो एवढी पातळ केली आहे मी तिला आता. आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे मिल्क पावडर आणि थोडीशी साय घालून जे मिक्सचर करून घेतलं होतं ते घालूया. तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही ती क्रीम पण वापरू शकता ह्याच्यामध्ये. मी क्रीमला सबस्टिट्यूट म्हणून हे घालणार आहे. आता जर तुमच्याकडे मिल्क पावडर पण नसेल आणि जर ती इझिली अवेलेबल होत नसेल तर तुम्ही नुसती साय हलकी फेटून त्यात थोडंसं दूध घालून तुम्ही तीसुद्धा ह्याच्यात घालू शकता, ते पण छान लागतं. आपल्याला फक्त ह्याला क्रीमी टेक्स्चर द्यायचं आहे. अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे. आणि आता एकदम कमी आचेवर ह्याला आपण मस्तपैकी 5 ते 7 मिनटं छानपैकी उकळून घेऊया. ही कमी आचेवर तुम्ही जितकी छान उकळून घ्याल ना, तितकी तिची चव अजून वाढते. सो तिला अजून छान आपण करून घेऊया. सो अशी बघा, ह्याला अशी उकळी येते. अशा पद्धतीने ही बघा आता ही घट्ट व्हायला आलेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ही खूप घट्ट होते तर थोडंसं पाणी तुम्ही अजून घाला ह्याच्यामध्ये, कारण जर तुम्ही ही टिफिनमध्ये देणार असाल तर ही दुपारपर्यंत अजून घट्ट होते भाजी. सो अशी ही मस्तपैकी उकळी काढून घेतली आहे मी याला. असं छान उकळलं पाहिजे हे. आता बघू शकता तुम्ही, एक 5 ते 7 मिनटानंतर हे असं घट्ट झालं आहे. सो इथे आपली ही दाल मखनी बनवून तयार आहे. आता ह्याच्यावर मस्त भरपूर असं कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं बटर अजून वरून घालू शकता ह्याच्यामध्ये, पण आपण ऑलरेडी तिथे पहिले बटर आणि तेल घातलेलं आहे जास्त, त्यामुळे आता परत वरून काही घालणार नाही आहे मी आणि वरून तडकाही देणार नाही आहे. जर तुम्ही स्टार्टिंगला तेल आणि बटरचा वापर कमी केला असेल तर तुम्ही नंतर भाजी झाल्यानंतर वरून ह्याला छानपैकी तडका देऊ शकता. आता आपण आपली ही भाजी सर्व करूया. मस्त अशी दाल मखनी तयार आहे आपली. एकदम सिंपल आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. काही फारसा वेळ लागत नाही याला आणि 1 पॉट असल्यामुळे पटकन झाली. वेगळं डाळ शिजवा आणि मग तिला फोडणी घाला, त्या प्रोसेसलाही वेळ लागतो. सो आता ह्याच्यावर आता ही क्रीम घालते आहे मी. साय होती दुधावरची, त्याला मी थोडंसं हलकं हातानेच फेटून घेतलं आहे आणि नंतर आपली जी चहाची गाळणी असते त्याने ह्याला छानपैकी गाळून घेतलं आहे, ज्याच्यामुळे ही अशी छानपैकी मस्त चोपडी झालेली आहे. एकदम बाहेर जशी क्रीम मिळते तशी क्रीम होते ही. सो तुम्ही हे घरच्या घरी सगळं करू शकता, बाहेरून काहीही आणायची तुम्हाला गरज नाही. आणि अशी ही आपली मस्त होममेड दाल मखनी बनवून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.